यवतमाळ येथील पर्यावरणवादी बोधिसत्व खंडेराव याने प्लास्टिक कचरा टाळण्यासाठी स्टेनलेस स्टील ग्लास वापरा असे आंदोलन सुरू केले आहे. अनेक शाळा या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत. कोवळ्या वयात विद्यार्थ्यांच्या मनावर केलेले संस्कार आयुष्यभर टिकतात. वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक स्वतः पुढे होऊन बोधिसत्वने सांगितलेली शपथ विद्यार्थ्यांना देत आहेत. आज मासोळी पोड जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मनीषा केतकर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्टील ग्लास वापरण्याची शपथ दिली. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने मासोळी पोड शाळेतील विद्यार्थ्यांना बोधिसत्व फाउंडेशनतर्फे स्टील ग्लासांचे वाटप केले जाणार आहे. मनीषा केतकर विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. नमस्कार, मी मनीषा केतकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासोळी पोड. यवतमाळमधील पर्यावरणवादी बोधिसत्व खंडेराव यांनी पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तू वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्टील ग्लासचा वापर करा अशी चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला पाठिंबा म्हणून मी माझ्या शाळेतील मुलांना स्टील ग्लास वापरण्याची शपथ देत आहे. मी अशी शपथ घेतो की आजपासून एक स्टीलचा ग्लास जवळ ठेवील. बाहेर चहा, कॉफी, सरबत, पाणी पिण्यासाठी जवळचा ग्लास वापरील. ही लहानशी सवय प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करेल. त्यामुळे साथीच्या आजारापासून बचाव होईल. जमीन प्रदूषणास आळा बसेल. भटक्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जाणार नाही.